ओके. तर मला दिसतील तुम्ही सगळे. हे दिसती ना स्क्रीन? हॅलो. हा सर दिसते. ओके. तर कोणताही बिझनेस करण्यासाठी आपल्या एक तर प्रोडक्ट असलं पाहिजे, किंवा एक ते आपल्याकडे कोणती ना कोणती सर्व्हिस पाहिजे. आणि त्या प्रोडक्टने किंवा त्या सर्व्हिसने आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे समोरच्या व्यक्तीचा. तर म्हणू शकतो की आपण एक प्रॉफिटेबल बिझनेस करतो आहे, किंवा प्रॉफिटेबल गोष्ट करतो आहे, की लोकांना आपण व्हॅल्यू प्रोव्हाइड करतोय बिझनेसमध्ये. आता ऑनलाईन बिझनेसमध्ये काय, किंवा फिजिकल बिझनेस आणि आपला फिजिकल बिझनेस आणि ऑनलाईन बिझनेसमध्ये काय फरक आहे? तर आपण बहुतेक करून ऑनलाईन बिझनेसमध्ये आपण सोशल मीडिया असेल, इंस्टाग्राम असेल, युट्यूब असेल, फेसबुक असेल, किंवा या सोशल मीडियाचा वापर करून आपण लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू शकतो. की जसं की तुम्ही माझ्यापर्यंत आलं, की बाबा तुम्हाला वेगवेगळे प्रॉब्लेम होते, काही लोकांना स्किल शिकायचे होते, त्याच्यानंतर काही लोकांना इन्कम जनरेट करायचे आहे, असे भरपूर जणांना भरपूर गोष्टी करायच्या आहेत. मग त्या बिझनेसमध्ये त्या लोकांना तेवढी व्हॅल्यू आपण प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे, की जेवढे आपण समजा हे करतोय ही बिझनेसमध्ये. तर आता सगळ्यात पहिल्यांदा आहे की आपण ज्यावेळेस बिझनेस करणार आहोत, ऑनलाईन बिझनेस करणार आहोत, ऑनलाईन बिझनेस करताना आपल्याकडं सगळ्यात मोठी पहिली गोष्ट पाहिजे, तो म्हणजे माइंडसेट पाहिजे. माइंडसेट प्रिपेअर झाला पाहिजे. ही माइंडसेट म्हणजे की जोपर्यंत तुम्ही ठरवणार नाही की मला ही गोष्ट करायची, तोपर्यंत तुम्ही कोणतीही गोष्ट करू शकणार नाही. बरोबर आहे? मान्य आहे सगळ्यांना? चॅट बॉक्समध्ये टाका. मान्य आहे का सगळ्यांना? की आपण जोपर्यंत ठरवत नाही की मला ही गोष्ट करायची, तोपर्यंत मी काहीच नाही करू शकणार. बरोबर आहे? हम्म. तर आता सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आपल्याला, पहिल्यांदा बिझनेस करण्यासाठी आपल्याला माइंडसेट प्रिपेअर करायचा. आता तो माइंडसेट कसा प्रिपेअर केला जातो, किंवा माइंडसेट मध्ये आपल्याला कसं काम करावं लागेल माइंडसेटसाठी, तर ते गोष्ट पुढे आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये बघू एकाचा. याच्यामध्ये काय लिहिलंय की बिल्ड युअर राईट माइंडसेट, सक्सेस स्टार्ट विथ माइंड बिफोर इन शो, ट्रीट ॲज अ रिअल बिझनेस नॉट अ साइड हसल. म्हणजे की आता भरपूर जण काय आहेत, स्टुडंट आहेत, हाऊसवाईफ आहेत, वर्किंग प्रोफेशनल आहेत आपल्या टीममध्ये सुद्धा, किंवा मी पण तसंच आहे, की आपल्याला करायचं तर आहे, पण आज आपण साईड हसल म्हणून काम केलंय आणि त्याच्याकडे साईड हसल म्हणूनच बघतो आपण. आपण कधी असं बघत नाही की ते माझं प्रायमरी फंक्शन आहे, की माझी गरज आहे. समजा एखादा जर कोणी आला असेल की मला पैसे कमवायचे आहेत, आणि मी स्टुडंट आहे पण मला पैसे कमवायचे आहेत, पण मी साईड हसल चालू केलंय, मग मी पहिली प्रायोरिटी स्टुडंट असला त्याला देणार आहे, आणि त्याच्यानंतर इन्कम जनरेट करण्यासाठी देणार आहे. ते बरोबर आहे. ते आपल्याला समजा स्टुडंट आहे, हाऊसवाईफ आहे, जे आपल्या रेग्युलर गोष्टी आहेत ते करणं गरजेचं आहे. पण दुसरा पण जो बिझनेस आपण करणार आहे, साईड हसल करणार आहे, की आपण पार्ट टाइम करण्यासाठी आलेलो आहे, पण त्याच्याकडे आपल्याला ॲज अ पार्ट टाइमर म्हणून नाही बघितलं पाहिजे. तर त्याच्याकडे आपल्याला फुल टाइमरच, म्हणजे जेवढं आपण व्हॅल्यू रेग्युलर गोष्टींना देतो, ॲज अ स्टुडंटला देतो, त्याच्यानंतर आपल्या घरातल्या जे काम आहे ते करायला देतो, त्याच्याबरोबर आपल्याला साईड हसल जे करायचं आहे ना, त्याच्यासाठी पण आपल्याला तेवढाच वेळ देणं गरजेचं आहे. वेळ देणं गरजेचं आहे, इन दिस तो माइंडसेट प्रिपेअर करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर
बिझनेसमध्ये आल्या आल्या लगेच पैसा येत नसतो कधी. त्याच्यासाठी पहिल्यांदा आपल्याला लर्निंग महत्वाचं असतं, की जोपर्यंत तुम्ही लर्निंग घेत नाही जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं, किंवा जे एखाद्या बिझनेससाठी गरजेचं आहे. कारण की बघा, लोक कुणाला पे करतात, किंवा आपल्याला कोणतीही गोष्ट समजा, आपण मोबाईल जर घेतलाय बिझनेसमध्ये जर मोबाईल घेतला, तर लोक तो मोबाईल का विकत घेतील? जर तो मोबाईल तेवढी व्हॅल्यू प्रोव्हाइड करत असेल, त्या गोष्टी प्रोव्हाइड करत असेल, तरच लोक तो मोबाईल विकत घेतील आणि त्या मोबाईलसाठी पैसे देतील. मग रेडमीचा जर 10-20 हजारचा फोन असेल, 10-20 हजार, इव्हन तो मोबाईलसाठी लोक लाख लाख, दीड दीड, 2-2 लाख रुपये सुद्धा देतात. का देतात? का? आता आयफोनला का लोक लाख, 1.5 लाख रुपये देतात? तर आयफोन तेवढी तुम्हाला व्हॅल्यू प्रोव्हाइड करतो, तेवढी सर्व्हिस प्रोव्हाइड करतो, की जेवढी पुढच्या मला जी नीड आहे, माझी नीड सॅटिस्फाय झाली पाहिजे. किंवा एक स्टाईल आहे, किंवा दोन गोष्टी असतात, एक प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो, किंवा आपल्याला एक त्याच्यामधून काहीतरी चांगलं मिळतं. ॲज अ लक्झरियस गोष्ट म्हणून सुद्धा आयफोन लोक वापरतात. पण त्या दोन्हीमधून आहे. जर बिझनेसमॅन बघितले, ज्यांच्याकडे चांगली इन्कम आहे, तर ते वापरतात. जास्ती वापरत नाही, जे कॉल येण्यासाठी त्यांना लागतात. पण स्टील एक ब्रँड आहे म्हणून लोक त्याला लाख, 1.5 लाख रुपये, 2 लाख रुपये देतात. तर आपल्या बिझनेससाठी लोक आपल्याला का पैसे देतील? तर आपल्याकडे तेवढी व्हॅल्यू पाहिजे. म्हणजे फोकस ऑन लर्निंग, अप्लाइंग, म्हणजे जे पण काय आपण शिकलेलो आहे ते अप्लाय करणं गरजेचं आहे. फक्त शिकून पण फायदा नाही आहे. जर डिग्री घेऊन जर 10-20 हजार रुपये मिळत असतील लगेच, तर मग आपल्याला जॉबला जायची गरज नाही. मग कुणी पण डिग्री घेतली असते आणि इन्कम चालू झाली असते, असं नसते. की आपल्याला पहिल्यांदा डिग्री जरी घेतली तरी आपल्याला कुठेतरी कंपनीत जाऊन काम करावं लागेल, म्हणजे अप्लाय करावं लागेल. ओके. आणि त्याच्यानंतर हे टीचिंग म्हणजे काय आहे, की समजा एक बिझनेस आहे. बिझनेसमध्ये दोन गोष्टी असतात. एक आफ्टर सेल सर्व्हिस, म्हणजे की ज्यावेळेस एखादा प्रोडक्ट विकला जातो त्याच्यानंतर त्याची सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते, किंवा एखादी आपण सर्व्हिस प्रोव्हाइड केली. जसं की समजा, मी एक्झाम्पल घेतलं, की वेबसाईट डेव्हलपमेंटचा कुणीतरी तुमच्याकडं कस्टमर आहे, आणि त्या कस्टमरने तुमच्याकडून वेबसाईट डेव्हलप करून घेतलेली, आणि वेबसाईट डेव्हलप करून घेतल्यानंतर त्याला त्याच्यामध्ये काही इश्यू येत असतील, तर आपल्याला ते त्याचे सॉल्व्ह करणं गरजेचं आहे, किंवा त्याला शिकवणं पण गरजेचं आहे. म्हणून टीचिंग पण महत्वाची आहे, की जे पण लोक आपल्याकडे येतात त्या लोकांना आपल्याला शिकवणं गरजेचं आहे. सो अशा प्रकारचा माइंडसेट असणं गरजेचं आहे. माइंडसेट प्रिपेअर करायचं आहे. आणि इथं काय, द मोमेंट यू टेक फुल रिस्पॉन्सिबिलिटी, युअर ग्रोथ स्टार्ट. म्हणजे तुम्ही जोपर्यंत तुमची स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला चालू करत नाही, तोपर्यंत तुमची ग्रोथ होणार नाही. हे त्याच्यामुळं बिझनेस करण्यासाठी, ऑनलाईन बिझनेस करा किंवा ऑफलाईन बिझनेस करा, किंवा तुम्ही एज्युकेशनमध्ये पण असा, तुम्हाला सगळ्यात गरजेचं आहे माइंडसेट. तुम्ही घरामध्ये काम करत असाल, तुम्ही जॉब करत असाल, त्याच्यानंतर तुम्ही बिझनेस करत असाल, बिझनेसमध्ये पण फिजिकल करत असाल, ऑनलाईन करत असाल, त्याच्यामध्ये माइंडसेट, मला करायचंच, हा माइंडसेट करणं गरजेचं आहे. म्हणजे की जसं मी सांगतो, की 50,000 रुपये जर आपल्याला कमवायचेत, तर 50,000 रुपये कमवायचे, ह्याचा माइंडसेट आपल्याला प्रिपेअर करायला पाहिजे. किंवा 1 लाख रुपये कमवायचे, 1.5 लाख रुपये कमवायचे, 2 लाख रुपये कमवायचे. जर आज कोणी व्यक्ती महिन्याला 2 लाख रुपये जर कमवत असेल, तर त्याच्या डोक्यामध्ये कधी ना कधी विचार आला होता, की मला महिन्याला 2 लाख रुपये कमवायचे म्हणून तो आज कमवतोय. पण जोपर्यंत आपल्या डोक्यामध्ये विचारच येणार नाही, की आपल्याला 50,000 रुपये कमवायचे, 1 लाख रुपये कमवायचे, 2 लाख रुपये कमवायचे, तोपर्यंत आपण पैसा कमवू शकणार नाही, किंवा काहीच नाही करू शकणार. जोपर्यंत आपल्या मनामध्ये कोणती गोष्ट येत नाही तोपर्यंत. सो सगळ्यात पहिल्यांदा आहे, की माइंडसेट प्रिपेअर करायचं आहे आपल्याला. त्याचे पॉईंट मी तुम्हाला पीपीटी शेअर करेल, पण त्याचे पॉईंट पण लिहून घ्या तुम्ही. कारण आणि कुणाला काही डाऊट असेल तर तिथंच विचारा बरं का, अनम्यूट करून. कुणाला काही कुठे डाऊट आला ना, तर तिथंच अनम्यूट करून विचारा मला, म्हणजे आपण तिथून पण पुढे घेऊ. मग 50,000 आपल्याला कमवायचे, तर काय पाहिजे सगळ्यात पहिल्यांदा? माइंडसेट. आणि कॅमेरा चालू करा ना. लेट्स सी. कारण असं वाटतंय फक्त एक दोघांबरोबर बोलतोय. जेवढ्यांना पॉसिबल आहे, नारायण कॅमेरा चालू करा. जेवढ्यांना पॉसिबल आहे तेवढ्यांनी कॅमेरा चालू करा. तर पहिला पॉईंट आहे, कोणत्याही बिझनेस मधला, ऑनलाईन बिझनेसमध्ये असो, ऑफलाईन बिझनेसमध्ये असो, माइंडसेट. आपल्याकडं माइंडसेट महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट आहे, की कोणतंही सक्सेस, म्हणजे जे 80% ऑफ सक्सेस इज इक्वल टू, म्हणजे जे आहे आपलं जे सक्सेस जे कोणतीही आहे, ते डिपेंड आहे माइंडसेट 80% वर.
आणि 20% आहे स्ट्रॅटेजीज. म्हणजे तुमचं माइंडसेट नेवर गिव्ह अप ॲटिट्यूड असेल किंवा कोणतीही गोष्ट, मला कधी काही झालं तरी मी तोपर्यंत हार नाही मानणार जोपर्यंत मला गोष्ट मिळत नाही, तोपर्यंत सक्सेसफुल होणार नाही. कारण की बऱ्याच वेळा काय होतं, आपल्याकडं एखाद्या माणसाकडे डिग्री खूप मोठी असते तरी सुद्धा तो सक्सेसफुल नसतो. पण एखाद्या माणसाकडे डिग्री पण नसते तरी पण तो क्लिअर असतो की मला लाईफमध्ये सक्सेसफुल बनायचंय, माझा माइंडसेट तो आहे, मला हे करायचंय ते करायचंय, तर 100% सक्सेसफुल बनतो. सो 80% जे आहे ते माइंडसेट रोल करते, 20% स्ट्रॅटेजी आहे. त्याच्यानंतर काय आहे दुसरी गोष्ट, की पीपल फेल नॉट बिकॉज ऑफ हार्ट बट बिकॉज ऑफ दे क्विट अर्ली. म्हणजे लोक काय करतात, की लोक विचार करतात की मला नाही जमणार, मी करणार नाही. हे हार्ड आहे नाही आहे ते वेगळीच गोष्ट आहे, पहिल्यांदाच ते हार मानून बसतात. आणि त्याच्यामुळे लोक फेल होतात, की याच्यामुळे नाही फेल होत की एखादी गोष्ट हार्ड आहे म्हणून. सो हे खूप महत्वाचं आहे की आपल्याला शेवटपर्यंत टिकून राहायचंय, तोपर्यंत आपण होणार नाही. आणि कन्सिस्टंटली बीट टॅलेंट्स एव्हरी सिंगल डे. म्हणजे तुमची कन्सिस्टन्सी जी आहे, तुम्ही जोपर्यंत कन्सिस्टंटली वर्क करत नाही तोपर्यंत रिझल्ट भेटणं खूप अवघड आहे. कारण की आपल्याला कन्सिस्टन्सी म्हणजे कसं आहे, एक काम 4 दिवस करणे नाहीये. तर कन्सिस्टन्सी अशी असते की समजा भलेही तुम्ही एखादी गोष्ट चालू केलेली आहे आणि कुठेतरी ब्रेक झाला, 1 दिवस ब्रेक झाला, 2 दिवस ब्रेक झाला, तरी तिसऱ्या दिवशी परत तुम्ही कामाला लागताय का नाही लागताय. बऱ्याच वेळा काय होतं की आपण कन्सिस्टंटली एक एक कुठेतरी लेक्चर ऐकतो, कुठेतरी मोटिवेशन स्पीच किंवा आपल्या कंपनीचे ट्रेनिंग्स असतील, कंपनीचे ट्रेनिंग्स ऐकतो आणि ऐकल्यानंतर मोटिवेट होतो एक 5 मिनिटासाठी, 10 मिनिटासाठी, जोपर्यंत मीटिंग चालू आहे 1 तासासाठी. तिथून गेल्यानंतर पहिल्या दिवशी तुम्ही खूप काम करता, दुसऱ्या दिवशी खूप काम करता, तिसऱ्या दिवशी तुम्हाला काहीतरी कुठेतरी वेगळं काम येतं, थोडंसं अर्जन्सीमध्ये काम येतं. मग तिथं कन्सिस्टन्सी बीट होते. म्हणजे तिथं आपण एखादं काम करत नाही, 1 दिवस करत नाही, 2 दिवस करत नाही, आणि मग ते तसंच राहून जातं. आणि मग आपण काय करतो, विचार करतो नाही यार माझ्यात कन्सिस्टन्सी नाहीये, मी करू शकत नाहीये. तर असं नाहीये, कन्सिस्टन्सी म्हणजे प्रत्येक 30 दिवस काम करणं असं नाहीये. पण जरी तुमची कन्सिस्टन्सी बीट झाली, तुम्ही 10 दिवस 12 दिवस काम केलं आणि मध्ये 2 दिवस गॅप काढला, तर परत तिसऱ्या दिवशी काम चालू करणं, याला कन्सिस्टन्सी आपण म्हणायचं. की असं नाही की फक्त करतोय म्हणून काम करतोय. तो कन्सिस्टन्सी असणं गरजेचं आहे. आणि ग्रोथचे 4 पिलर जसे सांगितले, माइंडसेट, प्लॅन, डिसिप्लिन आणि ऍक्शन. माइंडसेटचं मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला आपल्याला माइंडसेट खूप एकदम एवढा स्ट्रॉंग करायचा आहे की नाही आपल्याला करायचंच आहे, मला 50,000 रुपये कमवायचे आहेत तर कमवायचेच आहेत. त्याच्यानंतर त्याच्यासाठी प्लॅन असणं गरजेचं आहे. प्लॅन नंतर डिसिप्लिन आहे आणि ऍक्शन. ह्या गोष्टी आहेत. ज्यावेळेस आपण हे उलटं झालं, प्लॅन, ऍक्शन आणि नंतर डिसिप्लिन मध्ये पण येईल. डिसिप्लिन क्रिएट अ रिझल्ट, मोटिवेशन जस्ट स्टार्ट देम. म्हणजे मी जसं सांगितलं की आपण ज्यावेळेस आता बरेच लोक काय करतात, ही मीटिंग अटेंड करतील किंवा आपली कंपनीची सुद्धा मीटिंग अटेंड करतात आणि मीटिंग अटेंड केल्यानंतर मोटिवेट होतात, काम चालू करतात, पण पुढं कंटिन्युअस राहत नाही, म्हणजे डिसिप्लिन मध्ये येत नाही काम. तो डिसिप्लिन असणं गरजेचं आहे. हे इथपर्यंत क्लिअर आहे? इथपर्यंत क्लिअर आहे, कारण मी पुढे प्लॅनिंगला जाणार आहे की आपल्याला 50,000 कसं करायचं. पण जोपर्यंत तुमचा माइंडसेट प्रिपेअर नसेल तोपर्यंत आपण 50,000 पर्यंत पोहोचणार नाही, एवढं नक्की. संदेश, क्लिअर आहे? अनम्यूट कर. येस सर. ब्रिजेश, मॅम तुम्ही जर करत असो, हा व्हिडिओ सर चालू क्लिअर करत आहे. असाल तर क्लिअर आहे ना? की बघा आता हो. माइंडसेट, मी जसं म्हणतोय माइंडसेट सगळ्यात मी बऱ्याच वेळा सांगतो, कारण की जोपर्यंत लोक आपल्याला तोपर्यंत तेव्हाच हेल्प करू शकतील जेव्हा तुम्ही तुमचा माइंडसेट प्रिपेअर कराल. मला कोणी हेल्प का करू शकेल, जर तुम्हाला प्रॉब्लेम्स येतात, तुम्हाला अडचणी येत आहेत, तुम्ही मला विचारताल तर मी तुम्हाला हेल्प करू शकेल. तुम्हाला जर माइंडसेट तुमचा क्लिअर आहे की मला ही गोष्ट करायची आहे तर मी करू शकेल. पण तिथून पण तसा रिस्पॉन्स पाहिजे पुढून. जर तुम्हाला लाईफमध्ये ग्रोथ करायची आहे तर आपलं रिस्पॉन्सिबिलिटी, आपण आपल्या स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी घेतली पाहिजे. बरोबर? तर आपण आता पुढे जाऊ प्लॅनिंग वरती. प्लॅनिंग कसं करायचंय? आता याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. आपल्या प्लॅटफॉर्मवरती दोन प्रकारे इन्कम कशी होते, एक आहे फ्रीलान्सिंग आणि एक आहे ॲफिलिएट. हे माहिती आहे सगळ्यांना, नवीन लोकांना पण? जस्ट मला चॅट बॉक्समध्ये सांगा माहिती आहे का नाही माहिती आहे, मग मी पुढे घेतो. दोन प्रकारे आपल्याकडे इन्कम होते, एक फ्रीलान्सिंग आहे, दुसरा आहे ॲफिलिएट.
फ्रीलान्सिंग काय आहे माहिती आहे? कारण मी जे सांगेल ते तुम्हाला आधी माहिती असेल तर क्लॅरिटी येईल, नसेल तर नाही सांगा. एकाचं जरी नाही आलं तर मी पुन्हा सांगेल. पण प्रत्येकाने चॅटबॉक्समध्ये ऍक्टिव्ह राहा. ओके. ठीक आहे. चला मी पुढे घेतो आता. पहिल्यांदा आपण बोलणार आहे ॲफिलिएट बद्दल. मी फ्रीलान्सिंग बद्दल पण सांगणार आहे की फ्रीलान्सिंगचं कसं आहे ते लास्टला घेतो. तर पहिल्यांदा आपल्याला प्लॅनिंग, मी माइंडसेट सांगितला. दुसरी गोष्ट होती प्लॅन. प्लॅनमध्ये एक प्लॅन होतो कधीही स्मार्ट वेने. स्मार्ट वे म्हणजे स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिव्ह्युएबल आणि टाइम बाउंड. याला जे म्हणतात स्मार्ट पद्धत आहे प्लॅनिंग करण्याची. तर आपला प्लॅन नेहमी तसा असला पाहिजे की समजा आता मला 50,000 रुपये कमवायचे, तर 50,000 रुपये किती दिवसात कमवायचे, का कमवायचे, हे सगळी क्लिअरिटी असणं गरजेचं आहे. आपला वाय क्लिअर असणं गरजेचं आहे. तर आता मी जस्ट एक्झाम्पल एक्झाम्पल घेतोय, म्हणजे इन द सेन्स सांगतोय की आपल्याला आता जसं नवीन लोक जर असतील तर मिनिमम तुम्हाला 60 दिवस पहिले 50,000 रुपये कमवण्यासाठी देणं गरजेचं आहे, कन्सिस्टंटली देणं गरजेचं आहे. तर जसं बघितलंय की आपला जो प्लॅन असेल तो 60 दिवसामध्ये आपण 50,000चा प्लॅन, मी असाच प्लॅन केला होता आणि असं एक्झिक्यूट केलेला आहे. इवन दो याच्यापेक्षा जास्ती केलेलं आहे, कारण की आता जो सपोर्ट सिस्टम आहे प्लॅटफॉर्मवरती, तेव्हा तेव्हा असं काहीच नव्हतं. याच्यापेक्षा खूप कमी सपोर्ट सिस्टीम होती. आता तर खूप सारं सपोर्ट सिस्टीम आहे. जस्ट मी एक्झाम्पल देतोय की आपल्याला प्लॅन कसा करायचा आहे. समजा 60 दिवसाचा आपण प्लॅन करतोय 50,000 रुपये कमवण्यासाठी. तर पहिलं आपलं गोल असलं पाहिजे 50K इन 60 डेज. म्हणजे येणाऱ्या कधीपासून ते कधीपर्यंत पहिल्या 60 दिवसामध्ये मला 50,000 रुपये कमवायचे आहेत. आता त्याच्यासाठी काय काय लागतंय? पहिल्यांदा फोकस कुठं असला पाहिजे माझा? लर्निंगवर. क्रिएट, कनेक्ट आणि कन्वर्ट. आता ॲफिलिएट बिझनेस होतो कसा? कोणी सांगेल? कारण मी इंटरॅक्टिव्ह सेशन घेईन. ब्रिजेश, हाँ सर। ॲफिलिएट बिझनेस कसा होतो? जर तुम्ही थोडाफार स्टडी केला असेल, ओल्ड आहे म्हणून सांगतो, नवीन लोकांना पण कळेल. ऍफिलिएट बेसिकली आपण इंस्टाग्राम फेसबुकचे टाईप म्हणजे हे प्लॅटफॉर्म वर त्याच्यावर आपण म्हणजे हे करतो आपल्या सेल्स बद्दल म्हणजे ते सांगतं। हम्म. हे बघा बेसिकली ॲप. म्हणजे आपल्याकडे जो बोल बोल. प्रोडक्ट आहे ना हं. त्याची आपण स्पेशालिटी किंवा त्याचे हे फायदे सांगतो आणि त्यांना म्हणजे हे करतं। ओके. काय बोलतात? अरे. ओके. आता ठीक आहे, गुड. तर ॲफिलिएट बिझनेसमध्ये ॲफिलिएट इन द सेन्स काय आहे? आपली एक ॲफिलिएट लिंक येते. जसं तुम्ही कोणीही माझ्या लिंकवरून कोर्स परचेस केला असेल, बरोबर? ती माझी ॲफिलिएट लिंक होती, जी तुम्हाला लिंक आली होती तुमच्या इनबॉक्समध्ये, ज्याच्यानंतर मॅडमने पाठवलं असेल, कल्पना मॅडमने किंवा मी पाठवली असेल. आणि तुम्ही ज्यावेळेस लिंकवर रजिस्ट्रेशन केलं, ती माझी ॲफिलिएट लिंक होती. ॲफिलिएट लिंकमध्ये कसं असतं, आपली कंपनी जी आहे ते 60 ते 75% कमिशन देते. ही ॲफिलिएट लिंकवरून, समजा तुमच्या ॲफिलिएट लिंकवरून जर कोर्स कोणी परचेस करत असेल तर त्याला 60 ते 75% कमिशन भेटतं. ते वन टाइम कमिशन असतं, हे काही रिपिटेटिव्ह कमिशन नाही आहे. म्हणजे की आपण नेटवर्क मार्केटिंग किंवा MLM नाही करत आहे, मल्टीलेअर मार्केटिंग नाही. एक प्रॉपर बिझनेस आयडिया आहे. तुमच्याकडे एक प्रोडक्ट आहे, तुमच्याकडे एक सर्व्हिस आहे, कोणीतरी तुमच्या शॉपमध्ये आलं, तो प्रोडक्ट विकत घेतला आणि तो प्रोडक्ट विकत घेऊन त्याला त्याचा बेनिफिट मिळाला. जसं की आपण एखाद्या दुकानात जाईल, आपल्याला साखर विकत घ्यायची, तर आपण काय करतो? त्याला काय 40-50 रुपये काय असेल, 42 रुपये, 45 रुपये काय असेल, ते पे करतो आपण त्याला. त्याच्यानंतर आपल्याला तो साखर देतो. आता भले साखर ते त्याला आपल्याला त्यांनी 45 रुपयाला दिली असेल, पण ते भले त्याला 30 रुपयाला भेटली असेल, बरोबर? तर त्याला 30 रुपयाला भेटली होती, त्यांनी 45 रुपयाला दिले, त्याला 15 रुपयाचा प्रॉफिट राहिला. तसंच आहे आपल्या कंपनीच्या कोर्सेसवर पण आहे. आपल्या कंपनीचे जर कोर्सेस कोणी समोरचा व्यक्ती घेत असेल तुमच्या लिंकवरून, तर त्याच्यामधून आपल्याला कमिशन मिळत असतं. हे एक ॲफिलिएट प्रोसेस आहे, म्हणजे ॲफिलिएट लिंक आहे. तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल
की असं इंस्टाग्रामवरती रील पण असतात की त्याच्यामध्ये कोणीतरी सांगतं की कमेंट बॉक्समध्ये लिंक करा, मग तिथे लिंक दिल्यानंतर तुमच्या डीएम मध्ये लिंक येते, तुम्ही त्या डीएम मध्ये लिंकवर जे आली त्याच्यावर क्लिक करून जाता, मग तुम्ही कुठेतरी अमेझॉनला जाता, कुठेतरी फ्लिपकार्टला जाता किंवा कोणत्या तरी वेबसाईटवर जाऊन तिथून प्रोडक्ट परचेस करता. तर तुमच्या जी डीएम मध्ये म्हणजे इनबॉक्समध्ये जी लिंक येते ती लिंक असते त्याची ॲफिलिएट लिंक असते मोस्ट ऑफ द टाइम्स. आणि त्या लिंकवरून तुम्ही ज्यावेळेस कोणती प्रोडक्ट परचेस करता त्यावेळेस त्यांना त्यातून कमिशन जातं. मग ते 5% असेल, 10% असेल. तर अमेझॉनवरती जर तुम्ही गेला तर अमेझॉनवरती गेल्यावर 5% पासून ते 20% कमिशन मिळतं. आता माझं अकाउंट तिथं पण आहे, मला माहिती आहे, मी ऑलरेडी ते केलेलं आहे, त्याच्यापासून पण ॲफिलिएट. तर मग तिथून पण इन्कम होते. तर मग 5% पासून 20% आहे, पण आपल्या प्लॅटफॉर्मवरती 60% पासून ते 75% आहे. बरोबर? हे क्लिअर झालं ॲफिलिएट लिंकमध्ये. तर आता ॲफिलिएट बिझनेस चालतो कसा, तर पहिली गोष्ट आहे, तुम्हाला सगळ्यात मोस्टली तुमच्या प्रोडक्टबद्दल माहिती पाहिजे. म्हणजे तुमच्या कोर्सेसमध्ये म्हणजे आपल्या आयडिटिप्रेन्युअरच्या कोर्सेसमध्ये किती किती पॅकेजेस आहेत, त्याच्यानंतर कोणत्या कोर्सेसमध्ये काय शिकवलेलं आहे, त्याच्यानंतर कोणत्या कोर्सेसमध्ये कुणाचा कसा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो, कुणाला कसा बेनिफिट देऊ शकतो आपण, ह्या जर गोष्टी आपल्याला माहिती असेल तिथून सुरुवात होते. की पहिली गोष्ट आपल्या प्रोडक्टबद्दल, म्हणजे जर आपण एखाद्या दुकानामध्ये गेलो, साडी विकत घ्यायला गेलो, साडी जो विकतो सेल करतो त्याला साडीबद्दल सगळं माहिती असतं ना. तो पूर्ण साडी खोलून दाखवतो तिथं, पूर्ण सांगतो अशी डिझाईन आहे, असं अशी दिसेल, हा याचा पदर आहे, अशा अशा भरपूर साऱ्या गोष्टी सांगतो. आणि त्याला त्याच्या प्रोडक्टबद्दल कॉन्फिडन्स असतो, माहिती असतं त्याला त्याच्या प्रोडक्टबद्दल, त्याच्यामुळे तो तुम्हाला खूप कॉन्फिडंटली सांगतो की नाही हा प्रोडक्ट चांगलाच आहे. आणि तुम्ही त्यांच्या कॉन्फिडन्सवरून विकत घेता. तुम्ही प्रोडक्टवर बघत नाही जास्ती फोकस, तुम्ही कधी बघता की तुमच्यामध्ये किती कॉन्फिडन्स आहे त्या व्यक्तीमध्ये, त्या कॉन्फिडन्सनी तो बोलतो, त्या कॉन्फिडन्सवर आपण विकत घेतो. किंवा तो जो सांगतोय त्याच्यावर विश्वास ठेवून आपण विकत घेतो. तो काय सांगतो की ही साडी घ्या, तुम्हाला खूप चांगली दिसेल, या साडीमध्ये ही क्वालिटी आहे, याचं कापड असं आहे. या सर्व गोष्टी ज्यावेळेस तुम्हाला तो सांगतो त्यावेळेस घेता तुम्ही. आपल्याला नाही तर आपण गेलो तर आपल्याला त्या काय कळत असतं, त्यांनी कसली साडी दाखवली किंवा कसलाही प्रोडक्ट दाखवलं तर आपल्याला त्या प्रोडक्ट मधलं काय कळत असतं. कुणी मोबाईल दाखवला आपल्याला, मोबाईल मधलं फक्त वरून फीचर दिसतात, पण त्याच्या आतमध्ये काय आहे आपल्याला माहित नाही ना, कशी सिस्टीम आहे. आपण का घेतो तो प्रोडक्ट, की आपल्याला त्या व्यक्ती जो सांगतोय त्याच्यावर आपण कॉन्फिडन्स ठेवतो. तुम्ही जर आला असेल माझ्याकडे, तर तुम्ही जर माझ्याकडे आला होता, तुम्ही कोर्सेसची इन्फॉर्मेशन घेतली, सगळे वेबिनार अटेंड केलं, सगळ्या गोष्टी अटेंड केल्या, तुम्ही का प्रोडक्ट परचेस केला? तर कंपनीचे कोर्सेस तुम्हाला नंतर माहिती होते, पहिल्यांदा मी माहिती होतो. बरोबर आहे? पहिल्यांदा तुम्हाला मी दिसलो असेल, मॅडम दिसले असतील, कल्पना मॅडम असतील, त्या दिसल्या असतील, त्यांनी तुम्हाला थोडीशी इन्फॉर्मेशन दिली असेल. पण तुम्ही कंपनी नंतर बघता, पहिल्यांदा तो आपण ज्या व्यक्तीकडून गोष्ट विकत घेणार त्या व्यक्तीला बघतो. सो पहिल्यांदा आपल्याला त्या प्रोडक्टबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. आपल्या प्रोडक्टमध्ये काय आहे, म्हणजे आपल्या सर्व्हिसेसमध्ये काय आहे, खरंच ती क्वालिटी आहे का. जर ती क्वालिटी असेल तर तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स येतो. आणि त्या कोर्सेसमधून मी स्वतः, आता मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगतो की मी त्याच्यामधून भरपूर कोर्सेस, मी जवळपास 15+ कोर्सेस त्याच्यामधून मी स्वतः कंप्लीट केलेले. मला कॉन्फिडन्स आहे कारण मी फक्त ॲफिलिएट मधून नाही तर फ्रीलान्सिंग मध्ये सुद्धा काम म्हणजे करायला चालू केलेलं आहे. त्याच्यामध्ये वेबसाईट डेव्हलपमेंट असेल, त्याच्यानंतर कॅनवावरती डिझायनिंग असेल, या फ्रीलान्सिंगच्या सर्व्हिसेस ऑलरेडी मी सर्व्हिस प्रोव्हाइड केलेल्या आहेत. आणि त्याच्यामधून पण इन्कम जनरेट झालेली. त्याच्यामुळे मला कॉन्फिडन्स आहे की मी याच्यामध्ये केल्यानंतर मी ती गोष्ट करू शकतो, आणि मी ऑलरेडी केलेली आहे, म्हणून मी तुम्हाला कॉन्फिडेंटली सांगू शकतो. तसाच कॉन्फिडन्स तुमच्यात बिल्टअप होणे गरजेचं आहे. ते बिल्टअप कधी होईल? पहिली गोष्ट आहे की तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे. तुम्हाला एवढी तर खात्री आहे की जर तुम्ही माझ्याकडे बघताय, माझ्याकडे बघून आलेलं आहे, तर तुम्हाला माहिती आहे की सरांनी ही गोष्ट इम्प्लिमेंट केलेली आहे, जेणेकरून मी सांगू शकतो लोकांना. तुम्ही जर विचार करत बसताल की नाही मी पहिल्यांदा इम्प्लिमेंट करेल आणि मग सांगेल, तर तुम्ही पण तेवढाच वेळ घेताल जेवढा वेळ मी घेतलेला आहे. कारण की मी या गोष्टी सर्व इम्प्लिमेंट केल्या, लाईफमध्ये अप्लाय केल्या, इन्कम केली, त्याच्यानंतर मग ॲफिलिएटमध्ये शिरलो. सो तुम्हाला आपल्या प्रोडक्टबद्दल माहिती घेणं गरजेचं आहे की नाही खरंच. आणि आता फक्त एवढंच नाहीये की आपल्या प्लॅटफॉर्मवरती फक्त एक 10,000 2,000 लोक आहेत. ऑलमोस्ट 3 लाखपेक्षा जास्त लोकांनी आपले कोर्सेस घेतलेले आहेत आणि लोक त्याच्यामधून इन्कम जनरेट करतायत. ॲफिलिएट असेल, फ्रीलान्सिंग असेल. बरोबर? मग सो तुम्हाला प्रोडक्टबद्दल माहिती असणं गरजेचं आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आहे की कस्टमर पाहिजे आपल्याला, म्हणजे लीड पाहिजे. आता लीड येते कुठून? एक इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, युट्यूब असेल, म्हणजे ऑर्गॅनिक असेल किंवा इनऑर्गॅनिक असेल. फेसबुक ॲडव्हर्टाइजमेंट असेल, कुणी माझी ॲड बघितली असेल, कुणी माझ्या इंस्टाग्रामचा प्रोफाईल बघितलं असेल, कुणी मॅडमच्या इंस्टाग्रामचा प्रोफाईल बघितला असेल. या दोन गोष्टीतून येते, लीडमधून येते. लीड आल्यानंतर त्याला पूर्ण आपल्या प्रोडक्टची क्लॅरिटी देणं गरजेचं आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण एखाद्या शॉपमधून, शॉपच्या बाहेरून जात असतो,
ज्यावेळेस आपण एखादा प्रोडक्ट बाहेर लावलेला बघतो, स्टॅच्यूवर जर प्रोडक्ट लावलेलं बघितलं, एखादा शर्ट बघितलं स्टॅच्यूवर लावलेला, आपण तो बघतो. पहिल्यांदा 2 वेळा बघतो, 3 वेळा बघतो, 4 वेळा बघतो. आपल्याला दिसतो एखादी गोष्ट आपल्याला आवडली तर आपण आतमध्ये जातो. बरोबर आहे. सो लीड जनरेशनमध्ये आपल्याला इंस्टाग्रामचा प्रोफाईल बिल्डअप करणे, ऑर्गॅनिक जनरेटर, ऑर्गॅनिक असेल, इनऑर्गॅनिक असेल किंवा फेसबुक ऍडव्हर्टाइजमेंट असेल, ह्या गोष्टी माहिती असणे. दुसरी गोष्ट आहे लीड जनरेशन. तिसरी गोष्ट आहे एखाद्याला प्रोडक्ट बद्दल माहिती देणे. आता याच्यामध्ये तुम्हाला काहीच माहिती द्यायची गरज नाही आपल्या कंपनीच्या प्रोडक्टची, कारण की आपले लाईव्ह सेशन होतात हे तर सगळ्यांना माहिती. आपल्या डेली 7 वाजता लाईव्ह वेबिनार होतो. अंकित बन्सल सर, दिव्यांशू पांडे सर घेतात. बरोबर आहे. महिन्यामधून 30 दिवस आहेत. 30 दिवसामधून मिनिमम आपले 25 दिवस तर वेबिनार होतातच. 24-25 दिवस वेबिनार होतात. क्लोजिंगचे 3 दिवस असतात. त्याच्यामध्ये सुद्धा बुट कॅम्प सेशन होतात, वेबिनार होतात. त्याच्यामध्ये क्लिअरिटी आपल्याला कोणालाच द्यायची नाहीये, की तुम्हाला द्यायची गरज पण नाहीये. तुम्हाला फक्त त्या वेबिनारमध्ये बसवायचंय, इन्फॉर्मेशन देणं. तिसरी गोष्ट आहे, आता तुम्ही जसं की मला किंवा मॅडमला मेसेज केला असेल तर तुम्हाला सांगितलं की 7 वाजताचा वेबिनार अटेंड केला, तू करा. मग तुम्ही 7 वाजताची वेबिनार अटेंड केला, त्याच्यामध्ये क्लॅरिटी घेतली. त्याच्यानंतर तुमचे काही डाऊट्स होते, आपल्याला पर्सनलाइज मॅनेजरचा सुद्धा सपोर्ट आहे. त्याच्याबरोबर माझा पण सपोर्ट आहे. इव्हन जर तुम्ही माझ्या टीममध्ये आहे, तर तुम्हाला तुमच्या कुणाच्याही कुणाला डाऊट असेल तर मी त्यांना कॉन्फरन्स कॉलवर घेऊन त्यांचे डाऊट क्लिअर सुद्धा केलेले आहेत. तो ते पण करू शकता, पण इनिशिएटिव्ह तुम्हाला घेणं गरजेचं आहे, की पहिल्यांदा त्यांना बेसिक लीड जनरेशन असेल, ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक. त्याच्यानंतर त्यांना क्लिअरिटी असेल, वेबिनारमध्ये बसवणं असेल, इन्व्हिटेशन कॉल असतील, या गोष्टी. त्याच्यानंतर इन्व्हिटेशन कॉल झाल्यानंतर लोकांचे काही डाऊट्स असतात, ते ऑब्जेक्शन हँडलिंग असेल, ते ऑब्जेक्शन हँडलिंग करणं गरजेचं आहे. ते ऑब्जेक्शन हँडलिंगसाठी आपल्याकडे मॅनेजर आहे आणि भरपूर टेस्टिमोनियल्स वगैरे आहेत, म्हणजे जे फॉलोअप म्हणतो आपण. तुम्ही स्टोरीज, स्टेटस किंवा एखादं ब्रॉडकास्ट बनवून त्याच्यामध्ये टाकणे, ह्या गोष्टी आहेत. हा फ्लो आहे कामाचा. आणि त्याच्यानंतर लास्ट होतं ते क्लोजिंग, आणि त्याच्यामधून ऍफिलिएट मधून इन्कम होते, की आपल्याला कमिशन. म्हणजे आता हे मी तर स्क्रीनवर जातो. हा फ्लो समजलाय ऍफिलिएट मधला? तर असं आहे, ह्या 60 दिवसाचा प्लॅन प्लॅन करताना तुम्हाला असं करायचं आहे, की मला 60 दिवसामध्ये, म्हणजे आता तुमचं टार्गेट स्वतः तुम्ही घ्यायचंय, की तुम्हाला किती दिवसामध्ये पाहिजे. पण मी जर बघतो तर 2 महिन्यामध्ये 50,000 इन्कम ही म्हणजे आहे. ऍज अ स्टार्टअप, ऍज अ बिगिनर म्हणून ती इन्कम बरोबर आहे. कारण की आपल्याला कंपनीचा सपोर्ट सिस्टम तेवढा आहे. मार्केटमध्ये सपोर्ट सिस्टम नाहीये. त्याच्यानंतर कसं करायचंय प्लॅन? पहिल्या 15 दिवसामध्ये तुम्हाला कसं प्लॅन करायचा आहे? जर तुम्ही जर आय डिजिटल प्रीमियर जॉईन केलेला आहे, आय डिजिटल प्रीमियर जर तुम्ही जॉईन केलेला आहे, तर तुम्हाला प्लॅन कसा करायचा आहे? तर पहिल्या 1 ते 15 दिवसामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आहे की लर्निंगवर फोकस करायचा आहे. लर्न आय डिजिटल प्रीमियर पॅकेजेस असेल, पॅकेजेसमध्ये काय काय आहे थोडी इन्फॉर्मेशन घेणे, किंवा आपलं जे ब्रीफची जी पीडीएफ मी ऑलरेडी तुम्हाला पाठवलेली आहे, त्या पीडीएफ मध्ये कोर्सेस काय आहेत, प्रत्येक कोर्सेसमध्ये काय काय शिकवलेलं आहे, एक ओव्हरलुक असणं गरजेचं आहे. प्रत्येक कोर्सेसमधलं तुम्हाला इन डिटेल माहिती पाहिजे असं नाहीये. तर तुम्हाला पहिल्यांदा आय डिजिटल प्रीमियरची माहिती घ्यायची आहे पूर्ण, जसं की ऑनबोर्डिंगची प्रोसेस आहे, ती ऑनबोर्डिंगची प्रोसेस कंप्लीट केली, ह्या गोष्टी केल्या. त्याच्यानंतर हे ज्यावेळेस तुम्ही करताल, एक जास्ती करण्यासाठी नाही, आपलं 10 दिवसाचं ट्रेनिंग आहे, बरोबर. 10 दिवसाचं ट्रेनिंग आपलं 5 दिवसामध्ये सुद्धा संपतं. किंवा तुम्ही ते बघत बघत सुद्धा हे बाकीच्या गोष्टी करू शकता, जसं की आहे ऑप्टिमाइज इंस्टाग्राम प्रोफाईल, किंवा ऑप्टिमाइज इंस्टाग्राम प्रोफाईल म्हणजे लीड जनरेशन करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा बिझनेसमध्ये लीड खूप महत्वाचे असतात. तर त्या लीड कशा जनरेट करू शकणार आहे, त्याच्यासाठी आपल्याला काम करायचे पहिल्या 15 दिवसामध्ये. त्याच्यानंतर याच्यामध्ये व्हॉट्सअप, समजा आता आपल्याला आपलं टार्गेट घ्यायचं की पहिल्या 15 दिवसामध्ये आपल्याला 100 लीड आल्या पाहिजेत. लर्निंग करत करत, मग ते कशा थ्रू सुद्धा असतील. तुमच्या स्टेटस असेल, तुमचं स्टेटस मार्केटिंग असेल, इंस्टाग्राम असेल, फेसबुक युट्यूब असेल, किंवा फेसबुक ऍडव्हर्टाइजमेंट असेल. आता फेसबुक ऍडव्हर्टाइजमेंट बद्दल मी त्याच्यात नाही जास्त सांगणार, मी ऑर्गॅनिक पद्धतीने सांगणार आहे. कारण ऑर्गॅनिक पद्धतीने जे रिझल्ट येतात ते खूप चांगले असतात. हे पहिल्या 15 दिवसाचा प्लॅन आहे, वाटलं तर स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. त्याच्यानंतर दुसऱ्या फेजमध्ये काय करायचंय? पहिल्या 15 दिवसामध्ये ते केलं, दुसऱ्या 15 ते 30 दिवसामध्ये काय करायचंय? परत आपल्याला 2 तासाचं, म्हणजे मॅक्सिमम आपल्याला 3 तास गरजेचे आहे. दिवसातून 3 तास दिले तरी खूप आहे, 2 ते 3 तास. 2 आवर्स रुटीन कसं असलं पाहिजे? लर्निंग आहे, तर मग पोस्ट असेल, एंगेजमेंट असेल, हे सांगतो मी काय आहे. लर्निंग फेजमध्ये शिकणं गरजेचं आहे. दुसरी पोस्टमध्ये तुम्हाला लीड जनरेशनसाठी इंस्टाग्राम प्रोफाईल असेल, किंवा व्हॉट्सअप असेल, ह्या गोष्टी, किंवा दुसऱ्या गोष्टी असतील, त्याच्यामधून आपल्याला इन्कम हे करण्यासाठी, लीड जनरेट करण्यासाठी पोस्टिंग. त्याच्यानंतर एंगेजमेंट, कारण लोकांना एंगेजमेंट करणं गरजेचं आहे.
आणि चौथी गोष्ट आहे फॉलो. हे एक रुटीन आहे, हे रुटीन फॉलो करायचं 15 ते 30 दिवसामध्ये. याच्यानंतर कीप लीड ट्रॅकर, म्हणजे आपल्याकडे ज्या पण काही लीड्स येतात त्यांचं आपल्याला माहिती पाहिजे, ट्रॅकिंग झालेलं पाहिजे त्यांचं, की आपल्याकडे कोणी एन्क्वायरी केलेली आहे, कशी केलेली आहे, ते कुठपर्यंत गेलेले आहेत, या सर्व गोष्टी आहेत. आणि हे जे आहे ते लीड जनरेशनसाठी आहे. 3 to 4 रील्स वीकली, म्हणजे आपल्याला आठवड्यामधून 3 ते 4 रील गेले पाहिजेत. हे कसं करायचं, काय करायचं हे सांगेल. हे जस्ट तुम्ही स्क्रीनशॉट हे घ्या. आपण हे जस्ट रोडमॅप घेतोय की आपल्याला जायचंय कसं आहे. तिसरा आहे ऍक्शन प्लॅन, ऍक्शन फेज. याच्यामध्ये 30 ते 60 दिवस, म्हणजे नेक्स्ट मंथ, म्हणजे पहिला महिना तुमचा लर्निंग मध्ये जाईल, लीड जनरेशन मध्ये जाईल, या गोष्टींमध्ये जाईल. आता पुढच्या महिन्यामध्ये फॉलोअप, म्हणजे जे पण काही आपण लीड जनरेट केलेले आहेत त्यांचं फॉलोअप असेल, डीएम थ्रू असेल, स्टेटस असेल, स्टोरी असेल. हे डेली फॉलोअप, म्हणजे डेली स्टोरी केली किंवा आपण ब्रॉडकास्ट बनवलाय त्याच्यामध्ये टाकलं. टेस्टिमोनियल्स, शेअर टेस्टिमोनियल्स, म्हणजे आपल्या प्लॅटफॉर्मवरती टेस्टिमोनियल्स ऑलरेडी आहेत. आणि आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपला जर तुम्ही जॉईन केले असेल तर डेली टेस्टिमोनियल्स येतात, कोणी किती इन्कम केली असेल किंवा कुणाचा काय फीडबॅक आहे, कंपनीबद्दल काय सांगितलं. या सर्व गोष्टी आपल्या टेलिग्रामच्या चॅनेलला, कंपनीच्या आयडियलप्रिनियरच्या ऑफिशियल याला येतात. त्याच्यानंतर शेअर टेस्टिमोनियल झालं. मेंटॉर न्यू ॲफिलिएट हे नंतरचा पार्ट आहे, की जर कोणी आपल्याकडे न्यू ॲफिलिएट आलं, जसं की तुम्ही आहात, की त्यांना बाबा माहिती सांगणे, समजून सांगणे, मेंटॉर करणे. बट आता हे कसं आहे, नेक्स्ट हे जे झालं होतं पहिलं महिन्याचं झालं होतं, हे पुढच्या महिन्याचं आहे. टार्गेट काय आहे, 200 लीड, 200+ लीड्स. म्हणजे पहिल्या महिन्यामध्ये आपण 100 लीड आहेत त्या केल्या, दुसऱ्या महिन्यामध्ये 200 लीड, म्हणजे याच्यामधून पण आपण इन्कम जनरेट करू शकतो. 2 महिन्याचा फेज झाला. इथपर्यंत क्लिअर आहे का? जरा ऑडिओ चालू करा आणि मला सांगा. वैशाली मॅडम, रोहिणी मॅडम, आरती मॅडम, नारायण. जर तुम्ही अनम्यूट करू येस. शकत असाल, अनम्यूट करू शकत असाल तर अनम्यूट करा. आणि तुम्हाला इथपर्यंत क्लिअरिटी आली का? Awesome. हम्म. ओके, चला तर पुढे घेऊ आपण. पहिल्या 2 महिन्याचा मी तुम्हाला प्लॅन सांगितला कसा करायचा आहे. त्याच्यानंतर आता मी तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा देतो मी, की तुम्हाला जास्त हे करायला लागू नये. हे पण तुम्ही लिहून घ्या. आय डिजिटल प्रीमियरचे पॅकेजेस कोणते कोणते आहेत. आपल्याकडं एक स्टँडर्ड पॅकेज आहे, तो खूप छोटा आहे. तुम्ही कोणाला सांगत पण नाही, तुम्ही पण सांगायची गरज नाही की आपल्याकडे आहे म्हणून. इलिट, प्रो, सुप्रीम, प्रीमियम आणि प्रीमियम प्लस असे आपल्याकडे पॅकेजेस आहेत. इलिट असेल, प्रो असेल, सुप्रीम असेल, प्रीमियम असेल, प्रीमियम प्लस. प्राइसिंग सुद्धा मी इथं दिलेली आहे. आणि जेवढं मोठं आपण पॅकेज प्रमोट करू ॲफिलिएटमध्ये, तेवढं जास्त इन्कम आहे. त्याच्यानंतर कमिशन स्ट्रक्चर कसं आहे. समजा कोणी आपल्या लिंकवरून, समजा तुम्ही जर इलिटवर असाल आणि तुमच्या ह्याच्यावरून कोणताही कुणीही पॅकेज घेतलं तर तुम्हाला कमिशन असणार आहे 2,000 रुपये. म्हणजे तुमचं जर इलिटवर आहात तुम्ही, तर इलिटवरून जर तुम्ही प्रीमियम प्लस जरी तुमच्या ह्याच्यावरून कोणी घेतलं तरी तुम्हाला कमिशन 2,000 रुपये येणार आहे. जर तुमच्याकडे प्रो आहे आणि जर तुमच्या प्रो पॅकेजवरून कोणी इलिट घेतलं तर तुम्हाला 2,000 कमिशन येईल. जर प्रो पॅकेज घेतलं तर 4,000 येईल. सुप्रीम घेतलं तर 4,000, प्रीमियम घेतलं तर 4,000 आणि प्रीमियम प्लस घेतलं तरी 4,000. म्हणजे तुमचं जेवढं मोठं पॅकेज असेल तेवढं तुमचं इन्कम पोटेन्शियल जास्त आहे. सुप्रीम घेतलं तर इथं 2,000, इथं 4,000, इथं 7,000, आणि प्रीमियम प्लस किंवा प्रीमियमला सुद्धा 7,000. प्रीमियम प्लस असेल तर तुम्हाला इथं 2,000, इथं 4,000, सुप्रीमला 7,000, प्रीमियम प्लसला 10,000 आणि प्रीमियमला 14,500. याच्यामध्ये जर आपल्याला इन्कम करायची असेल, जर आपल्याला 50,000 पर्यंत पोहोचायचं असेल तर आपल्याला मॅक्सिमम मोठ्या पॅकेजवर असणं गरजेचं आहे. म्हणजे मोठ्या पॅकेजवर आपण जर असेल तर मोठे पॅकेज प्रमोट करू. ज्याचं छोटं पॅकेज आहे त्याला थोडंसं एफर्ट जास्त घ्यावे लागते. ते किती जास्त घ्यावे लागतील ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. तर हे बघा, आता हे लीडचं आहे आणि कन्व्हर्जेशन कॅल्क्युलेशन आहे. कोणत्याही बिझनेसमध्ये मिनिमम 2% कन्व्हर्जेशन रेशो येतो. जर आपण कन्सिस्टंटली काम करतोय, सगळ्या गोष्टी करतोय ना, तर 2% तरी येतोच येतो. तर मग हे पॅकेजेस आहेत, याच्यामध्ये आहेत इलिट आहे, प्रो आहे, सुप्रीम आहे, प्रीमियम आहे आणि प्रीमियम प्लस आहे. हे जे पॅकेजेस आहेत 5. आता या पॅकेजमध्ये कमिशन दिलेलं आहे. मग 50,000 जरी इन्कम करायची असेल तर किती सेल्स गरजेचे आहेत. 25, 13, 8, 5 आणि 4. आता जर बघताल तुम्ही प्रीमियम प्लस जर तुमचा असेल तर तुम्ही खुश होता की आपण एखाद्या वेळेस की मला फक्त 4 सेल जरी केल्या तरी माझा 58,000 रुपयाची इन्कम होईल. प्रीमियम असेल तर 5 जरी केल्या
तरी 50,000ची इन्कम हवी. मग हे आहे सेल्स गरजेचं. त्याच्यानंतर लीड रिक्वायर्ड कन्व्हर्जन म्हणजे की आपल्याला किती मी तिथं 2% कन्व्हर्जन रेशो पकडलाय, हा मिनिमम येतो. 1% जरी आपण 1% पकडला तर थोडंसं लीडचं वाढतं, पण मिनिमम 2% जरी पकडला तेवढा येतोच जर आपण कन्सिस्टंटली काम केलं. 1250 लीड जनरेट करायच्यात, 650 लीड जनरेट करायच्यात, 400 लीड जनरेट करायच्यात, 250 करायच्यात, 200 करायच्यात, आणि एक्सपेक्टेड इन्कम दिलेला आहे. जर तुमच्याकडे मोठं पॅकेज असेल तर यू नीड ओनली 200 ते 400. म्हणजे आपण प्रीमियम किंवा प्रीमियम प्लस वर जर असेल किंवा सुप्रीम वर जरी असेल तरी आपल्याला 200 ते 400 मध्ये लीड जनरेट केल्या तरी आपल्याला 8 सेल्समध्ये आपलं 50,000 इन्कम हिट होते ऍफिलिएट मधून. हे जसं मी सांगितलं होतं 60 डेजचा ऍक्शन रोड मॅप तुम्हाला दिला होता मी. वीक लर्निंग सेटअप, त्याच्यानंतर वीक 3 to 4 कंटेंट अँड एंगेजमेंट, त्याच्यानंतर 5 to 6 कन्व्हर्जन्स अँड टीम, आणि त्याच्यानंतर 7 ते 8 स्केल अँड डुप्लिकेट. म्हणजे एकदा जर एक सेल निघाली, कसं असतं कोणत्याही बिझनेसमध्ये फर्स्ट सेल खूप इम्पॉर्टंट असते. जोपर्यंत तुमची फर्स्ट सेल निघत नाही, कारण एफर्ट फक्त फर्स्ट सेललाच घ्यावे लागतात जस्ट. त्याच्यानंतर तुमची एकदा फर्स्ट सेल झाली बिझनेसमध्ये, ॲफिलिएट बिझनेसमध्ये, तर त्याला फक्त डुप्लिकेशन करायचे, की जे मागच्या वेळेस जे मी केलं होतं तेच मला परत करायचे, मागच्या वेळेस जे केलं होतं तेच डुप्लिकेट करायचे. फक्त काही टाईमनुसार स्ट्रॅटेजी चेंज करावी लागतात. त्या स्ट्रॅटेजी हळूहळू आपल्याला मॅच्युरिटी येऊन जाते की आपल्याला स्ट्रॅटेजी कशा चेंज करायच्या. तो एक प्रॉपर रोडमॅप आहे की पहिल्या वीकमध्ये काय आहे, दुसऱ्या वीकमध्ये काय, तिसऱ्या वीकमध्ये काय, चौथ्या वीकमध्ये काय. याच्यामध्ये डेली रुटीन कसं करायचे, आपल्याला किती द्यायचे, 3 hours डेली, 3 तास डेली देणं गरजेचं आहे. हा, तुम्हाला काही अर्जन्सी असेल तर इकडे तिकडे गेलं तर राहिलं, पण स्टील तुम्हाला कन्सिस्टंटली पहिले 2 महिने तरी 3 तास देणं गरजेचं आहे. त्याच्यावर फोकस करणं. पहिली लर्निंग असेल 30 मिनिटं किंवा 1 तासाची लर्निंग असेल, रील क्रिएट करणं असेल, एंगेजमेंट असेल, फॉलोअप असेल, आणि टीमला किती वेळ देणं गरजेचं आहे ते. याच्यामध्ये एक 3Cचा फॉर्म्युला आहे: क्रिएट, कनेक्ट आणि कन्व्हर्ट. तयार करायचे लोकांबरोबर, म्हणजे कम्युनिकेशन करायचं आणि कन्व्हर्जन करायचे. विजिबिलिटी प्लस कन्सिस्टन्सी प्लस फॉलोअप, हा तुमचा इन्कमचा फॉर्म्युला आहे. मिस्टेक टू अवॉइड: कीपिंग, हे नाही करायचं, स्किप नाही करायचे. म्हणजे 4 दिवस काम केलं, 8 दिवस नाही काम केलं, पुन्हा 8 दिवस काम केलं, परत 4 दिवस नाही काम केलं. हे आपल्याला कंटिन्युअसली डेली 1 तास तरी. पहिल्यांदा कसं आहे, जर नसेल जमत तुम्हाला तर कसं आहे, टचमध्ये राहणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे आपण विसरून जात नाही, आणि आपण जेवढा वेळ देता येईल आपल्याला तेवढा वेळ देणं गरजेचं आहे. इग्नोरिंग फॉलोअप्स: बऱ्याच वेळा काय होतं, आपण सगळं करतो, लीड जनरेट करतो, त्याच्यानंतर कम्युनिकेशन करतो, पण फॉलोअप घ्यायला चुकतो. कारण की एक फॉलोअप तुमचं डायरेक्ट कन्व्हर्जन बदलून टाकू शकतो. म्हणजे मिस्टेक टू अवॉइड इग्नोरिंग फॉलोअप आहे. नॉट लर्निंग युअर प्रोडक्ट: आपण आपल्या प्रोडक्ट बद्दल माहितीच असणं गरजेचं नाही. कारण काय आहे, माझ्यामध्ये जे टॅलेंट आहे ते मला माहितीच नाही, तर मी जॉबमध्ये सुद्धा नाही ग्रोथ घेऊ शकत. म्हणजे तुम्हाला तुमच्याबद्दल जर माहिती नसेल, तुमचा स्वतःचा सॉट अनालिसिस, ज्याला आपण स्ट्रेंथ, विकनेस, ऑपॉर्च्युनिटी आणि थ्रेट म्हणतो, सॉट अनालिसिस जर आपल्याकडे नसेल आणि आपल्याला आपल्याबद्दलच माहिती नाहीये, तर आपण तुम्ही जॉबमध्ये पण आपण नाही ग्रोथ घेऊ शकत, बिझनेसमध्ये पण नाही, कुठंच नाही, पर्सनल लाईफमध्ये सुद्धा आपण ग्रोथ नाही घेऊ शकत. जर आपल्याला आपल्यातले पॉझिटिव्ह पॉईंट माहीत नसतील, निगेटिव्ह पॉईंट माहीत नसतील, माझ्यासमोर काय अपॉर्च्युनिटी आहेत, काय थ्रेट्स आहेत, हे जर मला माहिती नसतील, तर ग्रोथ खूप लिमिटेड होऊन जाते. सो लर्निंग करणं गरजेचं आहे, आपल्याबद्दल असेल, आपल्या प्रोडक्टबद्दल असेल, आपल्या सर्व्हिसेसबद्दल असेल. त्याच्यानंतर कम्पेअरिंग ग्रोथ: बऱ्याच वेळा काय होतं की आपण ग्रोथ कम्पेअर करतो, माझी दुसऱ्या बरोबर करतो, किंवा समजा दोन ॲफिलिएट ॲट अ टाइम असतील. कारण की प्रत्येकाची सिच्युएशन वेगवेगळी असते. आता तुम्ही जर हाऊसवाईफ घेतलं, वर्किंग प्रोफेशनल घेतलं किंवा स्टुडंट घेतलं, प्रत्येकाची सिच्युएशन वेगळी आहे. जर वर्किंग प्रोफेशनल घेतलं तर वर्किंग प्रोफेशनलला मिनिमम 10 ते 12 तास कंपनीमध्ये द्यावे लागतात. ते 12 तास दिल्यानंतर त्याला एक 2 ते 3 तास लर्निंगसाठी, जर फॅमिली असेल तर फॅमिलीसाठी वेळ. सो ग्रोथ कम्पेअर करून आपल्यावर बोद्रेश, म्हणजे आपण जे म्हणतो ना, आपल्याला टेन्शन येतं. तर ग्रोथ नाही कम्पेअर करायची. म्हणजे ग्रोथ आपली कुणाशी कम्पेअर करायची, आपल्या स्वतःशीच कम्पेअर करायची. की मी काल काय केलं होतं त्याच्यापेक्षा बेटर आज काय केलंय, किंवा मी त्याच्यापेक्षा उद्या बेटर काय करेल. म्हणजे मी जर काल मी एक रील टाकली होती, रील पोस्ट केली होती बऱ्याच बऱ्याच दिवसापूर्वी, की जर आपण किंवा एक इन्फॉर्मेशन घेतली ज्यावेळेस मी स्टडी करत होतो त्यावेळेस, की डेली आपण 1%ने जरी इम्प्रुव्हमेंट आपल्या स्वतःमध्ये केली तर 365 दिवसामध्ये आपण 365 टक्के इम्प्रुव्हमेंट करू शकतो. आणि ही जी 365 टक्के इम्प्रुव्हमेंट म्हणजे खूप ह्यूज अमाऊंटमध्ये झाले, की तुम्ही एवढ्या अमाऊंटमध्ये जाऊ शकता. जर तुम्ही हे केलं की एक इम्प्रुव्हमेंट जर ट्रॅक केली तर 365% म्हणजे खूप होते. सो
हे गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला कम्पेअर स्वतः बरोबरच करायचंय, ना की दुसऱ्या बरोबर करायचं. माझ्या शेजारचा व्यक्ती असेल किंवा दुसरा ऍफिलिएट असेल, मला माझ्याशी कम्पेअर करायचं. काल मी जर 1 तास लर्निंग घेतलं होतं, त्या लर्निंग मधून माझ्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट झालेली आहे, माझ्यामध्ये काय आलेलं आहे. सो हे आहे, ह्या आहे सक्सेसचा फॉर्म्युला तुमचा. म्हणजे जे म्हणलं होतं मी फनेल, की एक ॲफिलिएट बिझनेस कसा चालतो. ट्रॅफिक असेल, लीड असेल, ट्रस्ट असेल, कन्व्हर्जन आणि डुप्लिकेशन. पहिल्यांदा ट्रॅफिक तुमच्याकडे आलं पाहिजे. म्हणजे ट्रॅफिक तुमच्या इंस्टाग्रामच्या प्रोफाईलला गेलं पाहिजे. त्याच्यामधून लीड येतात आपल्याकडे. म्हणजे समजा तुमचा इंस्टाग्रामचा प्रोफाईल बिल्ड झालेला आहे, त्याच्यावरती लोक येतात. तुम्ही माझ्या जर इंस्टाग्रामच्या प्रोफाईलवरती आला असेल, पहिल्यांदा तुम्ही काय करता, माझ्या प्रोफाईलवरती येतात, प्रोफाईल फोटो बघता, माझ्या इंस्टाग्रामच्या प्रोफाईलमध्ये बायो काय लिहिलाय तो बघता, त्याच्यानंतर खाली आतमध्ये रील्स काय आहेत, मी लोकांना काय व्हॅल्यू दिलेली आहे, किंवा खरंच तो व्यक्ती आपल्याला कामाचा आहे की नाही आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण ते बघतात. म्हणजे ते ट्रॅफिक तुमच्या इंस्टाग्रामच्या प्रोफाईलवरती. आणि जेव्हा तुम्ही माझा पूर्ण प्रोफाईल बघतात, त्यावेळेस तुम्ही मग मला मेसेज करता. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही मला मेसेज करायला पाहिला, त्यावेळेस तुम्ही झाला लीडमध्ये. त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही मला मेसेज करता, तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज येतो. व्हॉट्सअपला मेसेज आल्यानंतर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करता. तुम्हाला जर माझा नंबर येत आला समजा, किंवा मॅडमचा नंबर आला, तर मग व्हॉट्सअपला मेसेज केल्यानंतर तुम्ही प्रोडक्ट बद्दल इन्फॉर्मेशन घेता. म्हणजे कोणताही लोक असेल तर काय करतात, प्रोडक्ट बद्दल इन्फॉर्मेशन घेतात. आणि पहिल्यांदा तुमच्यावर कसा ट्रस्ट ठेवेल कोणी, किंवा तुम्ही जरी असाल, तुम्ही माझ्यावर ट्रस्ट का ठेवताल. तुम्ही मला मॉनिटर करणार, पहिल्यांदा बघणार की नक्की हा व्यक्ती काय करतोय, कसं काम करतोय, लोकांना व्हॅल्यू देतोय की नाही देतोय, किंवा याच्याकडून मला फायदा आहे की नाही आहे, किंवा ट्रस्ट वर्दी आहे की नाही आहे. कारण मार्केटमध्ये स्कॅम तर भरपूर चाललेत, पण आपल्याला ट्रस्ट ठेवणं खूप अवघड होऊन जातं त्याच्यामुळे. तो मग ट्रस्ट जोपर्यंत बिल्ड होत नाही, मग तो ट्रस्ट बिल्ड कसा दिसेल, जर एखादी व्यक्ती तुमच्या समोरून रोज चालत जाते, तर तुम्हाला तो जर रोज व्यक्ती तर जर दिसते तुम्हाला, तर तुम्ही त्याच्यावर ट्रस्ट ठेवू शकता. यार मला काल पण दिसली होती, आज पण दिसली होती, उद्या पण दिसली होती. सो तुम्हाला ते, जे म्हणतो मी, स्टेटसवर असेल किंवा स्टोरीवर असेल किंवा त्यांच्याशी कनेक्शन असेल, हे बनवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुमचं ट्रस्ट निर्माण होतो आणि त्याच्यानंतर कन्व्हर्सेशन आहे. मग ज्यावेळेस त्या व्यक्तीला तुमच्यावर ट्रस्ट निर्माण होईल ना, कन्व्हर्जन ऑटोमॅटिक येतं. आणि फक्त त्याचं मग हे पुन्हा डुप्लिकेशन करायचं, की तेच रिटर्न. बिल्ड युअर सिस्टीम वन्स, रिवर्ट इट विल रिवर्ट यू फॉर एव्हर. म्हणजे तुम्ही एकदा एक सिस्टीम बनवली, की ती सिस्टीम बनल्यानंतर मग त्याचं फक्त डुप्लिकेशन करत राहायचं, त्याचं डुप्लिकेशन करत राहायचं. त्याच्यामुळे जर तुम्हाला 50,000 हिट करायचे असतील, तर पहिली सेल खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यासाठी जे आहे जनरेशन. तर हे झालं एक 50,000 साठी करण्यासाठी. आता प्लॅनिंग, आता मी तुम्हाला सांगितलं की प्लॅनिंग कसं करायचं हे माझ्याकडून होतं, मी जे फॉलो केलं ते आहे. आता तुम्हाला काय करावं लागेल याच्यात, तुम्हाला तुमचं रुटीन पहिल्यांदा काढावं लागेल, ट्रॅकिंग करावं लागेल. आणि त्याच्यानंतर मग ओके, हे झालेलं आहे माझ्याकडून. कुणाला काही डाऊट्स असतील किंवा कुणाला काय असेल तर कॅमेरा चालू करा आणि विचारा मला. आणि तुम्ही लिहून घेतलं ना, मी पीपीटी शेअर करेलच आपल्या ग्रुपवर. की कुणाला समजलं नाही कसं करायचंय, काय करायचंय, काय डाऊट्स आहेत. मला माहिती आहे की भरपूर डाऊट्स असतील, का तर भरपूर लोकांना असतील की बाबा मला इंस्टाग्रामचा प्रोफाईल कसा बिल्ड करायचा आहे माहिती नाहीये, किंवा त्याच्यामध्ये बायो काय लिहायचं आहे ते माहिती नाहीये. त्याच्यानंतर लीड का येतील, किंवा मी जर फेस दाखवू शकत नसेल तर कसं करायचं. हे भरपूर अडचणी आहेत. तुम्ही जर विचारताल मला समजणार नाही, कारण तुम्ही जर विचारताल तर मला समजेल, आणि तर मी तुम्हाला सांगू शकेन, तुम्हाला सोल्युशन देऊ शकेन. पण तुम्हाला विचारणं गरजेचं आहे. फक्त लर्निंग घेऊन फायदा नाही, इम्प्लिमेंटेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. हे क्लिअर झालं ॲफिलिएट बद्दल. एकच मिनिट, कोणी मेसेज टाकलाय. इनऑर्गॅनिक लीड इन्फॉर्मेशन बेसिक. ओके. इनऑर्गॅनिक मध्ये फेसबुक ऍडव्हर्टाइजमेंट आणि इन्फ्लुएन्सर मार्केटिंग जसं म्हणतो. पण फेसबुक ऍडव्हर्टाइजमेंट आता, आणि तिसरी गोष्ट आहे की आपली कंपनी सुद्धा लीड प्रोव्हाइड करते. बरोबर. याच्यामध्ये कोणाकोणाला मॅनेजर अलाउड झालेले आहेत. चॅटबॉक्स मध्ये टाका कोणाकोणाला मॅनेजर अलाउड झालाय. संदेश, तुला मॅनेजर दिसतोय तुझा?
करण मेहरत मॅनेजर आहेत ना मोस्टली लोकांना, का सेपरेट दुसऱ्याला कोणी झालंय दुसरा? आरती मॅडम तुम्हाला आहे मॅनेजर दिसतोय तुमचा ना? तुम्हाला कसं चेक करायचं ते माहिती आहे का तुम्हाला? मे बी करण मेहरच असतील, करण मेहरा सरच असतील. नारायणला पण नाही. तुम्हाला मी दाखवतो तुमचा मॅनेजर तुम्हाला कुठं दिसतो.